तर पहिला चेंडू डॉट चेंडू हाताळला जातोय. चेतन यावेळेस मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जात आहे. चेतन आणि दीनानाथ अशी जोडी आपण पाहतोय. एक धाव इथे परिपूर्ण केली जाईल. श्री गणेशा जरूर केला होता. 2 चेंडूची समाप्ती होते. एक धाव ही फलका लागतंय. सूरज गोलंदाज गोलंदाज मार्कर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा बॅटची एज लागली आता आणि विकेट किपर कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. दीनानाथ बॅक टू द डगआउट. चालू असलेला सामना टायगर वॉरियर्स वर्सेस क्वालिटी वॉरियर्स. एक फलंदाज बाद झालेला आहे. दीनानाथ हा सलामीचा फलंदाज बाद झालेला आहे आणि आता सामना करतोय तो 1 डाऊन डावकरो फलंदाज आहे. त्याचं नाव सागर आणि गोलंदाजीसाठी दुसरा षटक घेऊन आलाय तो. माफ करा, पहिल्या षटकाचाच खेळ चालू आहे. तर आणखी एक आपण सत्कार करणार आहोत. धीरजजी कोटेन साहेबांचा इथे या चौथीचा सत्कार होणार आहे. धीरज सर, पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. धीरज कोटेन सर इथे उपस्थित आहे. त्यांचाही सन्मान केला जाईल. फटका आणि एक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चला धीरज सर, आपला इथे सन्मान केला जाईल. या स्पर्धेची गोड आठवण. संघाची धावसंख्या होते. मायची शॉ असेल. सन्मान चिन्ह श्रीफळ. धीरज सरांचं मात्र इथे स्वागत केलं जाईल. विजय सरांच्या शुभ हस्ते आपण इथे धीरज कोटेन सर त्यांचा सन्मान केला होता. विजय सरांच्या शुभ हस्ते मायेची शॉल, श्रीफळ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह दिलं जात आहे. पुन्हा एकदा चेतन बाद होतोय. एक चांगली सुरुवात. सलामीची जोडी मैदानात परतते. मैदानातून पॅव्हलियनच्या दिशेने जाते. चांगली सुरुवात पाहायला मिळते. टायगर वॉरियर्स यांना दुसरा धक्का. दोन्ही सलामीवीर मैदानातून तंबूत परतलेले आहेत. जबरदस्त अशी सुरुवात पाहायला मिळते. नवीन फलंदाज आला तो लोकेश राणे. लोकेश राणे राईट हँड बॅट्समन. गोलंदाजी करतोय सूरज. राईट आर्म राऊंड विकेट मारतो आणि पुन्हा एकदा हलकासा खेळून काढतोय, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेवर संघाची धावसंख्या वाढते. ती 2 बाद 3. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. दुसरं षटक घेऊन येतोय तो अविनाश लाड. फ्रेंडशिप लीग मधला हा 11वा सामना चालू आहे. नारंगी क्रिकेट क्लबच्या मैदानावरती अविनाश अरविंद लाड सामना करतोय आणि हा मात्र झेलबाद होऊ शकतो, परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव मिळते. धाव संख्या होते 2 बाद 4.
दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा आणि मात्र हा उंच दिशेने मारलेला लॉंगाच्या दिशेने येतोय. चेंडू क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव मिळते. धाव संख्या होते 2-5. 5 धावा या फलका लागतात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. सुपर कामगिरी करतोय तो संघ क्वालिटी वॉरियर्स. हा संघ क्वालिटी वॉरियर्स जबरदस्त कामगिरी. टायगर वॉरियर्स मात्र टायगर सारखी कामगिरी करत नाहीये. टायगरला मात्र जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी झालेत ते क्वालिटी वॉरियर्स. फक्त 5 धावा या फलकावर. सुपर कामगिरी. अर्बिन गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे इथे. झेल सुटला जातोय. एक सोपासा झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु झेल निसटला गेलाय आणि धावसंख्या 2 ने फ्लाय होते. 5-7 धावा या फलकावर. का झेल टिपला असता तर प्रेशर जो निर्माण कळाय त्याच्यावर मात्र वर्चस्व प्राप्त केला असता, दबदबा निर्माण केला असता नक्कीच. धावसंख्या 7 धावा या फलकावर. बंडकरच्या साहाय्याने करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव परिपूर्ण पायाच्या साहाय्याने मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. तत्पूर्वी सिंगल येते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा या फलकावर. धावसंख्येला आकार देण्याचं काम एकंदरीत केलं जात आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे कारण संघ अडचणीत आहे. संकटमोचक ठरावं लागेल या संघासाठी. पुन्हा एकदा फुललेंचा चेंडू होता. यावेळेस पाहता इंटू द गॅप मध्ये 1 बाउन्स सीमा अशा पार क्लिअर करतोय. हाय तोय चौकार. 4 धावा. दोन षटकाची समाप्ती झाली आणि धावसंख्या 13 धावा या फलकावर. षटक असेल गोलंदाज मार्कवर येते. गोलंदाज अनिकेत. शेवटचं षटक असेल. धावसंख्या 13 धावा आतापर्यंत फलकाला लागत आहेत. धावसंख्येचा आकार द्यावा लागेल. एखादी 10 ते 15 धावा येतील का या षटकामागे. प्रयत्न करावे लागतील. कष्ट मेहनत परिश्रम सर्व काही तुम्हाला करावा लागेल. यावेळेस मात्र फ्लाइंग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. चेंडू गगनभेदी फटका पाहायला मिळतोय परंतु चेंडू निसटून जात आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांशी धाव फलक पुढे जातोय. 15 रन्स. 15 धावा या फलकावर. शेवटचे 5 चेंडू आहेत. नेक्स्ट मॅच. दोन्ही संघ लगेच आपण टॉस साठी या. एक धाव इथे परिपूर्ण केली जाते. खराब क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळत आहे. सिंगलच्या साईडने धावफलक 16 धावा या धावफलका लागल्या जात आहेत. नेक्स्ट मॅच असेल सॉफ्ट चॅलेंजर अँड वॉरियर्स या 2 संघामध्ये नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही संघ लगेच आपण टॉस साठी यायचं आहे. सॉफ्ट चॅलेंजर अँड वॉरियर्स नेक्स्ट मॅच. षटक क्रमांक अंतिम. वाईट चेंडूचा इशारा पंच दर्शवत आहे. दोन्ही आज समांतर केले जात आहेत. धावसंख्या 1 ने फ्लाय होत आहे. 17 रन स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावर. शेवटचे 4 चेंडू आहेत. 17 धावा या फलकावर. एकंदरीत 25 धावापर्यंत मजल मारेल का संघ. 17 रन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा ऑन साइडला करण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे परिपूर्ण केली जात आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहज पूर्ण केल्या जातात. 2 धावांशी धाव फलक पुढे जातोय. 19 धावा धाव फलकावर. 19 रन स्कोर कार्ड. 19 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक अंतिम मार्गस्थ आहे. नेक्स्ट मॅच. दोन्ही संघ सज्ज राहायचा आहे. वॉरियर्स अँड सॉफ्ट चॅलेंजर्स. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय.
क्षेत्ररक्षक पुढे येतोय तत्पूर्वी फंबल होत आहेत. बघा जास्त आज प्रॅक्टिस नाहीये, थोडा एन्जॉयमेंट क्रिकेट पाहायला मिळतंय. 3 धावा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 22 धावा, 22 रन्स. अजूनही 2 चेंडू आहे, शेवटचे 2 चेंडू असतील. 22 रन स्कोर कार्ड. थोडीशी दमछाक होते आजच्या दिवसात आपण पाहिली तर, काही क्रिकेट पासून लांब आहेत. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि धावसंख्या 22 धावा फलकाला लागतात. गेल्या वर्षीचे आमचे डान्सर नक्कीच डीजे वादन झाल्यानंतर डान्स करतील, सूचना आल्या आमच्यापर्यंत. नामदेवजी पाटील आणि त्यांचे सहकारी आम्हाला सांगितलंय की डान्स नक्कीच होईल 4 नंतर, परंतु पंच आमच्या दिशेने वळत आहेत. धावसंख्या 1 ने फ्लाय होत आहे. 23 रन्स, 23 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू आहेत. शेवटचे 2 चेंडू. शावेस मात्र धीम्या गतीने चेंडू येतोय. बॅट्स मात्र आधीच फिरली जाते. अंतिम चेंडू असेल. 23 रन स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकाला लागल्या जातात. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. सॉफ्ट चॅलेंजर्स अँड वॉरियर्स आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच. बॅटची एज लागली आहे आणि विकेटचं पतन होत आहे. 24 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. तर पूर्वी टॉस साठी आमंत्रित करत आहे सॉफ्ट चॅलेंजर अँड वॉरियर्स. टॉस साठी या. वॉरियर्स इथे आलाय. सॉफ्ट चॅलेंजर आपण टॉस साठी या. यायचं आहे. सॉफ्ट चॅलेंजर आणि एका बाजूने वॉरियर्स दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉस साठी या. चला क्षेत्ररक्षण सजून झालंय. टॉस साठी या वॉरियर्स. सॉफ्ट वॉरियर्स उपस्थित आहे. सॉफ्ट चॅलेंजर. चला मॅचला सुरुवात होईल. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. 24 धावांचं लक्ष आहे. किरण किरण अँड मुकेश अशी जोडी.
नितीन पवार गोलंदाज मार्क सजवतोय. 24 धावांचं लक्ष आहे बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तत्पूर्वी 2 धावा इथे रोखू शकत नाहीये. पहिल्या चेंडूवर येत आहे दुहेरी धाव. श्रीगणेशा केला जातोय. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे इथे झेल टिपण्याची संधी होती. चेंडू सरळ निघून जातोय सीमाशा पार. चौकार. असेल वॉरियर्स क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे मॅच संपल्यानंतर. बॅटिंग घेतलंय का वॉरियर्स? गोलंदाजी घेतलंय हो. कॅमेरामॅन कार्तिक मांगेला आज दिवसभरात मात्र सुपर कामगिरी केलाय. त्यांचं कौतुक करावं लागेल. थोडस शिकता येतेही. आणि स्कोरर नवीन स्कोररही आहेत आमच्या सोबत आज. नयन तांडेल. बघा ही डीबीएनची चांगली टीम तयार होत आहे. एक धाव इथे पूर्ण केली जाते लेग बायच्या स्वरूपात. यस पंचही आमचे दाखवत आहेत. गोलंदाज सज्ज होतो मार्कवर नितीन पवार. या बेस मात्र बॅटचा फेस ओपन केलाय. चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. 4 धावा. मेरे सीने में ओ मेरे सीने में मेरे आमचा डीजे ऑपरेटर मध्ये आता रंगात मध्ये येतोय. जसजशी मॅच रंगात येईल तसं डीजे वादनही चांगलं केलं जाईल. 11 धावा या फलक्यावर. 11 रन स्कोर कार्ड. 24 धावांचा कधी पाठलाग होतोय. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न. बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर. हा येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. मोठे डान्सर येतील. धावसंख्या झालंय ती 15 धावा या फलकावर. गोलंदाज मार्कवर गोलंदाज आलाय राज. ये राज था, इनका नाम है चेतन. गोलंदाज चेतन आलाय. 15 धावा या फलकावर. अजूनही 9 धाब्यांची आवश्यकता. चेंडू आहेत 12 गेंदे 9 रनों की जरूरत. चेतन थोडासा स्पीडअप करायचा आहे. चला स्पीडअप करायचा आहे. क्या बात है. सुपर गोलंदाजी मिस्टर चेतन. अजूनही 9 धाब्यांची आवश्यकता. चेंडू आहे तुमच्याकडे. 11 फिरकीचा मारा करावा लागेल. धावसंख्या स्थिरावलंय 15 धावा या फलकावर. डान्सिंग ट्रॅक वर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट केला होतोय फलंदाज. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात. आता चेंडू आहे 10 आणि 9 धाब्यांची आवश्यकता. वेट अँड वॉच करावा लागेल. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. यावेळेस मात्र थोडीशी चुकी केली जात आहे आणि 1+1 2 धावा असतील. पंच दोन्ही समांतर करतायत.
धावसंख्या जाऊन पोहोचतोय 17 धावा या फलकावर. 10 चेंडू आणि आता 8 धाब्यांची आवश्यकता, 7 धाब्यांची आवश्यकता, माफ करा. 10-7चं समीकरण. डॉट चेंडू क्या बात आहे. बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला. एक धाव कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा तोच फलंदाज असेल. संधी आहे जास्तीत जास्त डॉट चेंडू हाताळण्याची, कारण आधीचा आपण पाहिलं तर 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळले होते. आज फलंदाज होता. धावसंख्या 18 रन्स, 18 धावा. अजूनही विचार केला तर 6 धाब्यांची आवश्यकता आहे, म्हणजे 9 चेंडू आणि 6 धावा. 9-6चं समीकरण बॅकअप आहे, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. डायरेक्ट हिट करण्याची गरज होती, परंतु सिंगल येत आहे. सिंगलच्या सहाय्याने धाव फलक पुढे येतोय. 19 धावा या फलकाला लागत आहेत. फक्त 5 धाब्यांची आवश्यकता. हे दोन्ही चेंडू डॉट जात आहेत, तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. 5 धाब्यांची आवश्यकता आणि चेंडू आहेत तर अजूनही विचार केला तर 8 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण. एक धाव येतय. थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबलला प्राधान्य दिले जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचत 20 रन्स. फक्त 4 धाब्यांची आवश्यकता आहे आणि 7 चेंडू आहेत. अजूनही मॅच संपला नाहीये. मॅच अजूनही बॅलन्सिंग असेल. हा चेंडू जर डॉट जात आहे तर 6-4चं समीकरण होऊ शकते, परंतु जर त्याला थारा नाहीये. यावेळेस मात्र सुपर गोलंदाजी होते. आता 6 चेंडू आणि 4 धाब्यांची आवश्यकता. पैसा वसूल मॅच. एसडीजे बचाव. आता फलंदाजाच्या मनामध्ये खळीबली भरवावी लागेल गोलंदाजाला. गोलंदाज झालाय. गोलंदाजाचं नाव काय? दीनानाथ. दीनानाथ चव्हाण. यावेळेस ऑन साइड लागणार क्षेत्ररक्षक आहे. वन बाउंड क्षेत्ररक्षक करतोय. तत्पूर्वी सिंगल येत आहे. आता 5 चेंडू आणि 3 धाब्यांची आवश्यकता. रोहित पंडित आपण इथे यायचं आहे. इथे एन्जॉयमेंट करायची आहे. आपण कॅमेऱ्यामध्ये आपण काही देऊ. यावेळेस मध्ये चेंडू निघून जातोय. विनिंग मिलेंगे तो बेडा होगा पार. आता बेडा पार झालाय. रोहित पंडित आपण इथे या. रोहित पंडित